सज्जन श्रोते हो, श्रोते वाचक चिंतक साधक प्रकरण 5 सच्चिदानंद त्रिपद विवेचन. कालपर्यंत आपण 237 ओव्या पाहिलेल्या आहेत. 238 ओव्यांपासून ओवी क्रमांक 238 पासून पुढे सुरुवात करीत आहे. तत्पूर्वी आज श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांचा तिथीनुसार जन्मदिन आहे. त्या जन्मदिनाच्या तुम्हा सर्व श्रोत्यांना शुभेच्छा देतो आणि ओवी क्रमांक 238 पासून पुढे निरूपण सुरू करतो. म्हणून सच्चिदानंद हे बोल वस्तुवाचक, परिते ना दाविती वस्तू ते तर केवळ सूचक. म्हणजे सच्चिदानंद हे बोल केवळ वस्तुवाचक म्हणजे आत्म्याचा उल्लेख करणारे आहेत, परंतु प्रत्यक्षात ती वस्तू कधी कुणाला दाखवता येत नाही, दिसत नाही. ती केवळ एक जाणायची गोष्ट आहे. म्हणून सच्चिदानंद हे बोल आत्मवाचक वस्तुवाचक असले तरी ते बोल त्या वस्तूचे दर्शन करत नाहीत, केवळ सूचन करतात. म्हणून सच्चिदानंद हे बोल वस्तुवाचक, तरी ते ना दाविती वस्तू ते तर केवळ सूचक. 239 ओवी पुढे जाऊया आता. ऐश्या रीती सच्चिदानंद पदे प्रसिद्धी पाविती, परिती दृष्ट्या सुसंवादाने भेटती, तव त्या अंतर्बाह्य हर्षविती. अशा तऱ्हेने सच्चिदानंद ही तीन पदे वस्तूचं सूचन करतात आणि स्वतः प्रसिद्ध होतात. परंतु ती द्रष्ट्याला म्हणजे आत्म जाणू इच्छिणारा, आत्म्याचं दर्शन घेऊ इच्छिणाऱ्याला जेव्हा सुसंवादाने भेटतात, म्हणजे जेव्हा अपरोक्ष अनुभूतीद्वारे जेव्हा वस्तू किंवा आत्म्याचं ज्ञान द्रष्ट्याला होतं, तेव्हा मात्र तो द्रष्टा अंतर्बाह्य हर्षविला जातो, म्हणजे आनंदाने भरून जातो. म्हणून ऐशा रीती सच्चिदानंद पदे प्रसिद्धी पाविती, परिती द्रष्ट्या सुसंवादाने भेटती, तव त्या अंतर्बाह्य हर्षविती. म्हणून ही सूचक असणारी सच्चिदानंद पदे जी आत्म्याचं सूचन करतात, ती स्वतः आत्मा दाखवत नसला तरी त्या सूचनाच्या आधारे जर आत्मा जाणून कोण पाहिल किंवा आत्म्याविषयी जो उत्कंठित असेल तो मात्र त्याला अपरोक्ष अनुभूती जर आली तर निश्चितच वस्तूच्या अपरोक्ष अनुभूतीमुळे अंतर्बाह्य सुखावून जातो, आनंदाने भरून जातो. 240 ओवी ऐका. वर्षोनी मेघ निघावा जलौघ, सागर होऊन या सागर रूपे उरे, परिनुरे वर्षा रूपे. जसा पाऊस पडतो आणि त्याच्यातून पाण्याचा ओघ निघतो आणि तो पाण्याचा ओघ सागरात जातो आणि सागर होऊन पाणी उरतं, परंतु वर्षा रूपे पावसाच्या रूपाने मात्र पाणी उरत नाही. म्हणजे मेघांचा वर्षा होतो, त्याच्यातून जलाचा ओघ निघतो, तो सागरात जातो आणि सागर रूपाने वर्षा जलौघ किंवा सागर रूप घेऊन स्वतः राहतो, परंतु वर्षा म्हणजे पाऊस मात्र नाहीसा होतो. पाऊस पडतो, जलौघात रूपांतर होतो, सागराला मिळतो, सागर रूपे पाऊस उरतो, परंतु पाऊस स्वतःच्या मूळ रूपात उरत नाही. तसाच सच्चिदानंद ह्या सूचक पदाने जर स्वाभाविकच आत्म्याची वस्तूची अपरोक्ष अनुभूती पुन्हा साधकाला आली तर निश्चितच तो साधक आत्मा रूपे स्वतः सच्चिदानंद घन आत्मा रूपे आनंदमय म्हणून उरतो. तो साधक म्हणून वेगळा उरत नाही. जसा पाऊस संपतो आणि सागर होतो, तशीच ही तुलना येथे केलेली आहे. पुढे ओवी क्रमांक 241. फुलसुखे फळ उपजे, रस परिपक्वते उरे, अंती फुल फळ रसही संपे, गोडी रूपे भोगता भोगी आनंदे. फुल सुकतं किंवा फुल जाऊन त्याच्यातून फळ येतं, नंतर फळामध्ये रसाची परिपक्वता असते, परंतु शेवटी फुलही जातं, फळही जातं आणि रसही उपभोक्त्याच्या हृदयामध्ये गोडी रूपाने उरतो, म्हणजे भोगताच गोडी रूप होऊन उरतो. जसा वस्तूचा अपरोक्ष अनुभव आला तर साधकच वस्तुरूपे उरतो, तसाच फूल गेलं, फळ गेलं, रस गेला आणि गोडी रूपाने त्याचा भोग घेणारा भोगता मात्र उरला. आता पुढे ओवी क्रमांक 242. होमी आहुती देऊन हात मागे उरावा,
किंवा श्रोत्या हृदयी आनंद जागृतीने संगीत संपावे तैसे अद्भुत नवला हो सर्वत्र केवळ तो रे. होमामध्ये आहुती दिल्यानंतर होम आहुती खातो आणि हात मागे केवळपणे ओढतो किंवा श्रोत्यांच्या हृदयात आनंदाची जागृती होते आणि संगीत संपते. तसंच अद्भुत नवल असं जेव्हा आत्म्याची अपरोक्ष अनुभूती येते तेव्हा असंच अद्भुत नवला हो असंच अद्भुत नवल रूपे आत्मा रूपे स्वतः साधकच उरतो. होमी आहुती देऊन हात मागे उरावा किंवा श्रोत्या हृदयी आनंद जागृतीने संगीत संपावे ते अद्भुत नवला हो सर्वत्र केवलत्वे रे. आत्म्याच्या अपरोक्ष अनुभूती घेणारा स्वतः जातो आणि आत्मारूपे उरतो. जसा फूल जातं, फळ जातं, रसी गोडी रूपाने फळ खाणाऱ्याच्या हृदयात उरतो किंवा होमामध्ये आहुती देणाऱ्याचा हात मागे राहतो आणि आहुती होमात जाते. तसंच हे इथे 2-3 तऱ्हेने तुलना करून केवळ आत्मा उरतो हे सांगायचा इथे प्रयत्न केलेला आहे. ओळी क्रमांक 243. मुखा आरसा दावी रूप अनु मागे सरे तैसा निद्रिताला जागविणारा जाग दावनी मागे फिरे. मुखाला आरसा दाखवावा आणि आरशाने मागे फिरावं. तसंच जो निद्रित आहे त्याला सच्चिदानंद पदाने जागवलं जातं आणि ती जाग एकदा झोपलेल्या माणसाला आली म्हणजे अज्ञानी माणसाला आत्मज्ञान झालं की ती त्रिपदे जी मुळात नसतातच ती केवळ सूचक असतात ती मावळून जातात. म्हणजे मुखाला आरसा दाखवायचा आणि मुखाला आरसा दिसला की आरशाचं काम संपलं. तसं सच्चिदानंद ही 3 पदे जी मुळात अस्तित्वात नाहीत ती आत्म्याचं सूचन करतात. त्या सूचनाच्या आधारे साधकाला आत्म्याची परोक्ष अनुभूती येते आणि ती 3 पदेही नष्ट होतात. 244. तैसी सच्चिदानंद शुद्ध त्रिपदे द्रष्ट्यासी घडविती वस्तू भेट आणि मौनात सोये मागुती फिरती. शुद्ध आत्मानंदाची भेट द्रष्ट्याला करून देऊन सच्चिदानंद ही त्रिपदे सत हेची चित आणि सच्चित हेच आनंद सघन जीवांचे परमश्रेष्ठ जीवन असल्याचे दाखवतात आणि स्वतः मौनात निवृत्त होतात. म्हणून सच्चिदानंद पद सत जे सत्य आहे तीच सत्ता आहे आणि सत्याची सत्ता ही चैतन्यपूर्ण म्हणजे चिद आहे आणि सच्चित मिळून केवळ आनंद घन आत्मतत्वच उरतं. हे एकदा का साधकाला कळलं किंवा अपरोक्ष अनुभूतीमुळे जाणवलं की ही जी त्रिपदे सच्चिदानंद ही त्रिपदे ही प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात. ते आत्म्याची सूचन करतात ज्याला आपण म्हणतो इंडिकेशन करतात. आणि एकदा आत्मा साधकाला गावला किंवा साधकाला आपण आत्मा आहोत याची खात्री पटली की ही 3 पदे जी मुळात अस्तित्वातच नाहीत ती जणू काही मौनात गेल्यासारखी नष्ट होतात. ओवी क्रमांक 245. ज्या ज्या शब्दाने करू पहावे वस्तू ते स्पष्ट ते शब्द वस्तू वर्णनी ठरती असमर्थ कारण वस्तू नसती शब्द शब्दातीत जे ते कसे मावावे शब्दात सावली मोजू जो पाही तो त्या सावलीच्या मापाने कसा यावा मापिता. ज्या ज्या शब्दाने करू पहावे वस्तू ते स्पष्ट ते शब्द वस्तू वर्णनी ठरती असमर्थ कारण वस्तू नसती शब्द शब्दातीत जे ते कसे मावावे शब्दात सावली मोजू जो पाही तो त्या सावलीच्या मापाने कसा यावा मापिता. सावली मोजणारा सावली मोजताना त्या सावलीतच आपल्या सावली सकट सामावला जातो. अशा वेळी समजा झाडाची सावली मोजताना त्या झाडाच्या सावलीत मोजणाऱ्याची सावलीही सामावलेली असते. मग नेमकी झाडाची सावली मोजताना झाडाची सावली कोणती आणि मोजणाऱ्याची सावली कोणती हे वेगळ्याने कसे समजणार. बरे, झाडाची सावली वेगळी रेखांकित करता आली तरी मग मोजणारा आपली सावली अशी रेखांकित कशी करणार. तीही करता आली तरी सावलीत फरक तो काय व कसा राहणार. इथून तिथून सारी सावलीच ना. त्याच पद्धतीने जी वस्तू जो आत्मा शब्दाच्या पलीकडे आहे शब्दातीत आहे ती वस्तू किंवा तो आत्मा शब्दाने कसे काय
सांगता येणार, खरे तर अनुभविता येणार. सारांश वस्तूचा अपरोक्ष अनुभव शक्य असला तरी तो शब्द वर्णनात मावत नाही हे खरेच. म्हणजे शब्दाने वस्तूचं वर्णन करता येत नाही. सूचन झाल्यानंतर त्याची अपरोक्ष अनुभूती घेणारा तो मात्र स्वतः आत्मानंदामध्ये आत्म्यामध्ये आत्मा होऊन आत्मतत्वातच नांदतो. असा हा जो अपरोक्ष अनुभव आहे तेवढाच वस्तूबाबत घेता येतो. ओवी क्रमांक 246. सावलीवरून जो स्वतःचे मोजमापो काढू पाही, त्यासी जेव्हा लक्षात येई आपुले माप आपले असे पणातची राही, तेव्हा स्वमूर्खता उलगडून लज्जित होऊनी शहाणपण धारण करूनी तो मोजमाप थांबवी. सावलीवरून जो स्वतःचे मोजमाप काढू पाही, त्यासी जेव्हा लक्षात येई आपुले माप आपले असे पणातची राही, तेव्हा स्वमूर्खता उलगडून लज्जित होऊनी शहाणपण धारण करूनी तो मोजमाप थांबवी. सारांश ज्याचे त्याचे असणे पण ज्याच्या त्याच्यातच सामावलेले असते ते वेगळ्या मापाने मोजणे शक्य नाही. तद्वत वस्तू सच्चित आनंद शब्दाने सांगणे वर्णिणे केवळ अशक्यच आहे. आत्म्याची अपरोक्ष अनुभूतीच केवळ शक्य आहे. येथे डेफिनेशन इज नॉट द थिंग डिफाईन्ड, म्हणजे व्याख्या ज्याची सांगितली जाते ती व्याख्या म्हणजे प्रत्यक्ष सांगितलेले नव्हे. डेफिनेशन इज नॉट द थिंग डिफाईन्ड, व्याख्या म्हणजे व्याख्यित नव्हे. हे जे कृष्णमूर्तींचे जे वचन आहे ते इथे तंतोतंत लागू पडते. सच्चिदानंद रूप ही आत्म्याची व्याख्या आहे, परंतु सच्चित आनंद या 3 पदांना मुळातच अस्तित्व नसल्याने ती पदेच जर नाहीत तर आत्म्याची व्याख्या कशी होणार. फक्त त्या पदांच्या निर्देशावरून आत्म्याची अपरोक्ष अनुभूती जर घेता आली नव्हे, ती अतिशय तळमळ असलेल्या साधकांना घेता येतेही, तर मात्र तो त्याचा उपयोग आहे. म्हणजे व्याख्या जी असते ती ज्याची असते त्याचं वर्णन तंतोतंत करू शकत नाही, परंतु व्याख्येद्वारे नेमके कुठल्या मार्गाला अनुसरावे हे कळते आणि त्या मार्गाने अनुसरताना सच्चित आनंद बोध रूप स्वतःच आत्म्याची अनुभूती घेणारा होऊन जातो आणि साधक आत्मा बनूनच आत्मानंदामध्ये रमतो. तर आज आपण ओवी क्रमांक 246 पर्यंतच्या ओव्या पाहिल्या. पुढील ओव्या उद्याच्या निरूपणात. तोपर्यंत सर्वांना शुभ दिन, शुभ चिंतन करतो आणि आजचं निरूपण येथेच थांबवतो. अस्तु. धन्यवाद.